Namaskar Mitranno. Good morning friends. I am Avishkar Arun Gasale, a third year student at SRCC. Today I am at my village to interview the women in my family to understand their position in the Marathi culture. This is a part of my research work on the topic intergenerational study of women across Marathi culture through the lens of Tarabai Shinde, wherein I am going to interview my great-grandmother, my grandmother, my mother, my aunt, my sister, and understand their viewpoint on women and understand the various aspects of being a woman in the Marathi society. So let's go ahead with it. So hi friends, she is my great grandmother, and so let's begin with the interview. जिजाजी, तुझं पूर्ण नाव सांग आणि बस तुझं पूर्ण नाव सांग, तुझा जन्म कुठे झाला हे गोष्टी सांग. हाय बाय, माझं नाव सीताबाई नामदेव गताले. माझा जन्म डवसवाडी निफाड तालुका. बरोबर. बाकी तुला लक्षात आहे तुझा जन्म कधी झाला होता? जन्म नाही सांगता येणार. बरं, काय अडचण? तुझं आता वय किती ते काय लक्षात आहे तुला? वय आता किती असेल? 90च्या वर असेल? नाही 90 कमी काय, 80-85 असेल ना. हा. आणि स्वातंत्र्याच्या पहिले जन्म झालाय का नंतर? नंतर पहिलं झालं स्वातंत्र्य. मला चांगलं आठवत. स्वातंत्र्य लक्षात आहे का? हा. काय झालं स्वातंत्र्य? दिल्लीला माझे चुलते आमचे माझ्या माहेरचे बरेच लोक जायला होते ना तिकडे. स्वातंत्र्य तुला आपण नंतर कधी प्रश्न विचारू. आता तर तुला तुझ्याबद्दलच प्रश्न विचारायचे. तर तुझ्या काळी बायांचं शिक्षण व्हायचं का नाही? शिक्षण व्हायचं पण एवढे जाऊ देत नव्हते ना. शिक्षण होत थोडं 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 पण जाऊ देत नव्हते ना. मला कसे मी मोठी होती, पोरं लहानली होती, असे तुमच्या वाणी होते, पोरं सांभाळावं लागायचे ना. मग मला वडिलांना जाऊ दिलं नाही शाळेमध्ये. असं. तुझं शिक्षण झालंय का नाही? शाळेत गेली का नाही? शाळेत गेलं एवढे तेवढे गेले, पण मग ते काय 1-2 12 100 पोतर एवढं. पहिली दुसरी पर्यंत गेली असेल तू, त्याच्या पुढे नाही? पहिली पर्यंत, दुसरी पर्यंत नाही गेली, पहिली पर्यंत. आणि त्या व्यतिरिक्त तुझं लक्षात लग्न कोणत्या वयात झालं होतं? लग्न माझं काय असेल 10-15 वर्ष. 10 किंवा 15 वर्ष त्याच याच्यामध्ये. पण तुला तेव्हा समजत होतं का लग्न होतंय? हा, मग घर सोडून जायचंय. घर सोडून जायचंय म्हणजे लग्नाच्या अगोदर इकडे यायची ना मी, माझ्या आत्यावरती. अच्छा अच्छा. मग आत्याच्या घरी यायचं, मग आपल्या मळ्यात यायचं. अच्छा. असं बरं. सगळ्याच्या ओळखी वाटल्या. सगळ्यांना तू ओळखायची आधी? हा, आधीच ओळखायची सगळ्यांना. बरं, मग तू सगळ्यांना ओळखत होती. मग त्या व्यतिरिक्त जेव्हा तुझं लग्न झालं तेव्हा तू इथं आली, मग तुला काय वाटलं की म्हणजे यार की एवढं कमी वयात माझं लग्न करून दिलंय की इतकं सगळे नवे लोक आहे, मग तुला असं वाईट वाटत होतं? काय वाटत होतं? वाईट वाटायचं ना तेव्हा का एवढं काय आलं, शिक्षण नाही, काय नाही, बाबाचं शिक्षण नाही, माझं शिक्षण नाही. लग्न शिमग्याच्या महिन्यामध्ये ते रंगपंचमीला लग्न झालं. काय माझं रंगपंचमीला. बाबांचं वय काय असेल जेव्हा तुझं लग्न झालं? बाबाचं वय असेल, मोठेच असतील ना? मोठे असतील ना माझ्यापेक्षा. तरी किती याच्याने मोठे असतील? 20 वर्ष असतील ना ते. बाबा 20 वर्षात की तू 10 किंवा 15 वर्ष? हा. आणि त्या व्यतिरिक्त तुला ताराबाई शिंदे कोण होते माहिती का? ताराबाई शिंदे. बरं, मी तुला सांगतो. ताराबाई शिंदे 1800च्या काळी एक आपल्या मराठी लेखिका होत्या. ते पहिले मराठी बाई होती जिला पूर्ण शिक्षण तिने घेतलं होतं. ती काय म्हणते ती आठवते फक्त मला. ताराबाई शिंदे नाही, पण ती विनोबा फुले आणि ते निळाबाई फुले आणि विनोबा फुले आठवते. ते पण एक होते. त्यांनी पण भरपूर त्यानंच खरं शिक्षणावर काम केलंय. पण ताराबाई शिंदे पण अशीच एक होत्या. ताराबाई शिंदेनी त्यांचं शिक्षण झालं, त्यांनी आपल्या मराठी आपल्या समाजामध्ये बायांचं शिक्षण कसं होतं, त्यांचं लग्न वगैरे त्याच्यावर खूप अभ्यास केला. त्याच्यावर लेख लिहिले भरपूर. मग त्यांच्यावरच मला माझ्या कॉलेजमध्ये हे करायचंय, अभ्यास रिसर्च सबमिट करायचं, त्यासाठीच तुझा इंटरव्ह्यू घ्यायचाय. मग ताराबाई शिंदेने लिहिलं होतं की 1800च्या काळी बायांना सती जायला लागायचं की नवरा वारला का मग त्या बाईनं त्याच्यामध्ये अग्नी होतं बरं का मला चांगलं. तू बघितलंय कधी? हा, बघितलं होतं ना. कधी? तिकडे निफाड तालुक्यामध्ये झालं होतं एकदा. हा. कसं झालं होतं काय? म्हणजे आता जसे बाबा गेले ना, मग ते चितामध्ये मी जशी उडी मारली असं. बाईला म्हणजे बळजबरी फेकायची का काय? नाही, तीच वाहून गेली. तीच स्वतःहून जायची? तीच स्वतःहून गेली ती. तू बघितलं होतं तुझ्या डोळ्यांनी? डोळ्यानं बघितलं म्हणजे ऐकून होते. निफाडला झालं होतं. पण तुझ्या काळी म्हणजे जेव्हा तुझं लग्न झालं त्याच्यानंतर आपल्या इडं नाही झालं. पुढे आपल्या इडं नाही झालं, फक्त तुझ्या आधी होत राहायचं सती वगैरे सगळं. माझ्या लग्नाच्या आधीच आठवत मला. तुला ऐकून होतं सती काय प्रथा आहे, सती प्रथा ऐकून होते मी काय प्रथा आहे ती असं.
नवरा गेला बा, मग तिनं तिथं उडी मारली, बळच नाही टाकलं, तिनंच स्वतःहूनच उडी तुझं काय मारली. मत आहे, चांगलं आहे का वाईट आहे सती प्रथा? आता ही प्रथा चांगलीच होती पहिली, पण आता काच आलं रे. पण तुला का चांगली का होती तुझ्या मते? माझ्या मते चांगली होती. मग माग विचार का, पोरं सोरं काही नव्हते ना तिला, मग आपल्याला सांभाळायलाच कोणी नाही, मग आपण नवऱ्याबरोबर उडी मारू. अच्छा. आणि पण पोरं झाले असते तर? पोरं आजगर झाले असते मग नसते गेले ना, पण पोरं नव्हते ना, त्याच्यामुळे मग तिला वाटायचं मला सांभाळायला कोणी नाही असं. अच्छा, म्हणजे तुझ्या मते चांगली प्रथा होती. हा, चांगली प्रथा होती. पण आत्ताच्या काळी तुला काय वाटतं, करायला पाहिजे का नाही? आता कोण करत रे भाऊ, आता आता कायच कोणी करीत नाही. ठीक आहे. आता किती लहान लहानपणी, आता एक वाकाचं झालं, कालचा तो पाहुणा दीक्षित गेला, असं म्हणजे त्या बाईला सांभाळायचं म्हणजे अवघडच आहे ना. बरोबर आहे. आता आपलं कवतायचं तरी होते ना बाबा, इकडं भरपूर आहे तिकडं भरपूर आहे, त्या पुरीला तर काहीच नाही ना. बरोबर आहे. आणि त्यावेळेस तुझं सतीला तर तुला भरपूर गोष्टी माहिती आहे. तुझ्या मते बायांना शिक्षण द्यायला पाहिजे का नाही? हा, शिक्षण द्यायला पाहिजे होतं, पण मग असे आपले आडमडी लोक होते ना, शिकू देत नव्हते ना. बायांना शिक्षण द्यायला पाहिजे तुझ्या मते? शिक्षण द्यायलाच पाहिजे. आणि तुझ्या मते लग्न कोणत्या वयात व्हायला पाहिजे बायांचं, की तुझ्या वयात तेच बरोबर होतं का थोडा लेट? आता पहिलं तेच बरोबर होत, आता काय किती वय होत रे, त्याच काय हात प्रमाण आहे वयात लग्न कर? हा, ते 30 होत्या, काहीचे 40 होत्या, असं होत पहिलं. म्हणजे 12 वर्षाची मुलगी झाली का लग्न करायची लगेच. बरोबर असं. तुझ्या मते म्हणजे तुझ्या मते सती चांगलं होतं, कारण की बाईंना सांभाळायला कोणी नाही राहणार नव्हतं ना, त्याच्यामुळे तिला पहिली गोष्ट म्हणजे तिनं. दुसरी गोष्ट, शिक्षण तुझ्या मते द्यायला पाहिजे बायांना, बायाला द्यायला पाहिजे. ठीक आहे. आणि तिसरी गोष्ट काय बोललो आपण, लग्न लवकरच व्हायला पाहिजे. म्हणजे 12 वर्षाची मुलगी झाली का लगेच लग्न करायचे पहिले. आपली म्हणून 16ची झाली, मग कधी करायची? आपलं म्हणून शिकायचंय ना आता. आता या बाय, वाडीची आजी 7वीला शाळात होती. बरोबर. किती वर्षाची असेल तेव्हा? 7वीला शाळात होती, तेव्हाच लग्न झालं. बरोबर. सुक्यांच्या आत्याचं तरी अगोदर झालं, पण आजीचं पण, वाडीच्या आजीचं तर लई लहानपणी, म्हणजे तिला काहीच माहिती नव्हतं, काय गुन्हाच गेली तर लाल जरत व्हायची, निंदण काहीच माहिती नव्हतं. आपली शारदा अक्का 12वी झाली, सोडून दिली, तिचं नंतरच लग्न झालं ना. आणि अजून एक प्रश्न होता तुला, त्या काळी कोणी विधवा झाली, सती वगैरे तर नव्हतं तुझ्या काळी, पण तिला मग कसं राहायचं, ती गावात कशी राहायची, का तिच्या घरी जायची का इकडेच राहायची? आई वडिलाकडे जायची ना ती. अच्छा, नवऱ्या घरी नाही राहायची? नवऱ्या घरी नाही राहायची, मग राहू देत नव्हते ना. पहिली माणसं कशी होती, लई रानटी. बरोबर. असं त्याच्यामुळे मग ती राहत नव्हती, मग ती तिच्या आई बापाकडे जायची, नाही तर मग दुसरा नवरा करून घ्यायची. अच्छा, त्यावेळेस दुसरा नवरा करायचे? हा, करायचे. म्हणजे पोरं सोरं नसले ना, पोरं असल्यावर मग नाही, पण पोरं नाहीचे बा आता ह्या बाईला, मग आता हिला कोण सांभाळणार आहे, आई बाप कवर सांभाळणार आहे, मग द्या हिला दुसरा नवरा करून. दुसऱ्या नवऱ्याची प्रथा चालू झाली तुझ्यावर, जर पोरं सोरं नाही तर दुसरा नवरा ती करू शकते. पोरं असले तर तिने नाही करायचं दुसरं. पोरं असल्यावर मग नव्हते करीत. पण तिला म्हणजे काय बोलता, समाजात तिला हे करायचे का, समजून घ्यायची का, बरं हिचं नवरानी समाजात आवरायची का ती? मग सगळं आवरायचं, पोरं असल्यावर मग आवरावंच लागायचं. सगळं आवरायचे ना. अच्छा, बरं. फक्त ती तिच्या नवरा घरी राहायची, तिच्या स्वतःच्या घरी थांबायची? तिच्या स्वतःच्या घरी थांबायची. बरं. शेती वगैरे असलं ना, ती कोणा कोण म्हणा, माझ्या कोण म्हणा करून घ्यायची. बरं. आणि घरातला बाहेर जायची किती, असं नाही ना तिला घरातच थांबायचं किंवा? नाही ना, मग वावरात जमिनीत जावं लागायचं, काम करायचे, काम धंदा करायची ना ती. पण मग असं आहे, ताराबाई शिंदेनी हे लिहिलंय की त्या काळी ब्राह्मण लोक होते, ते बाईंना घरातनं बाहेरच निघून द्यायचे, ज्यांचा नवरा वारलाय. बामण लोकांमध्ये मध्ये होत, आपल्यामध्ये नाही. त्यांचे केस बांगड्या बिंगड्या सगळं, सफेद साडी घालतील, सफेद साडी घालायची. बरं म्हणलं, आपल्या कुणबी समाजात नाही सगळं, आपल्या कुणबी सांभाळण्यात नाही, फक्त ब्राह्मणांमध्ये तेच म्हटलं. आपल्याकडे तर बायांना काम करावं लागतं, आपल्याकडे बायाला शेतात काम करावं लागायचं, पोरं सांभाळायचे, शाळेत जायचे, त्यांना बी काही करणं सवरणं जायचंच. बरोबर. मजुरी करून का होईना, पण तेव्हा काय मजुरी 8 रुपया मजुरी होती. आमचं अण्णाबाबा झालं तर आम्ही कामाला जायचो. अण्णाबाबा कधी झाले होते काय लक्षात तुला, कोणत्या वयात झाले होते काही? अण्णाबाबा आहे ना, वैशाख महिन्यामध्ये झाली काय. अच्छा, 20 वर्ष असेल तेव्हा तोपर्यंत? हा, 20 वर्ष. माझं लग्न झाल्यावर म्हणजे 3 वर्षांनी झाले अण्णाबाबा मला. अच्छा,
तुझं लग्न करायचं 15 वयात झालं असेल, 15 वर्षात झालं असेल, 18-93 झाले असेल. 28 वर्षात ना अण्णा बाबा झाले. अजून तुला काय तुझ्या काळाबद्दल सांगायचं? त्या काळी असं राहायचं की बायांची स्थिती अरे तर लई अवघड राहायचं भाऊ. बायाचं एवढं काम करावं लागायचं. विहिरी खणल्या, तुला सांगते विहिरीचं असं पाट्यावर घ्यायच्या. मुंबई आजी मी कामाला जायचो. अण्णा बाबा वस्तू पार तिकडं आपल्या गाचालायच्या मळ्या पोतर मुरल्या आणण्याच्या तिकडं इकडं वर भादुरी रस्त्याला म्हणून आत्याचं आकाचं लग्न पासूर करायचे तिकडं. इकडं कोकण टेंबीला बी पासूर करायचे मळे राहायचे तिकडं. पंडे बाबाच्या तिकडं इकडं जवळ लहान बाबाच्या तिकडं 10 वाजता आपलं शेतातलं काम करायचं. आणि 10 वाजले का मग तिकडं शेजारी कामाला जायचं. कांदे लावायला म्हणा, लावायला म्हणा. असं पाणी नव्हतं ना तर जमीन काही वाटा पाहून एवढीच जमीन होती पहिले. हे घराचं येतं सगळं पडेलच होत. मग तुमचं शिक्षण उपयोगाचं काय? तुम्ही शेतीवाल्याला तुम्ही पाठिंबा द्यायलाच पाहिजे. आता बागायला पाठिंबा देतो. नाही बागायला आहे ना 2-2 गडे 4-4 गडे. या मुलींच्या बापाने लग्न कशी काय करायचं? बरोबर. आता तुमचा भरपूर आता मी ऐकून घेतलं मुलींवर. तुमच्या काळी काय होतं, ह्या काळी काय चाललंय, सतीवर झालं, लग्नाचं करता आली पाहिजे ना. बरोबर. आणि तुम्ही तुमचा मूल्यवान वेळ दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. झाला. सो विल बी गोइंग अहेड विथ माय ग्रेट ग्रँडमदर. सर अक्काजी, तुझं पूर्ण नाव सांग आणि तुझं शिक्षण सांग. मायरचं देवी रुंजाजी कावळे. माहेरचं काय नाव होतं? देवी रुंजाजी कावळे. आणि लग्नानंतर? शकुंतला शुक्रवारचं. आणि शिक्षण? शिक्षण 7वी पास. 7वी पास. बरं. आणि तुला लक्षात येईल आपण म्हणजे सोपे प्रश्न विचारणार आहे. तुला ज्याचं माहिती सांग, त्याचं नाही माहिती सांग. मला नाही माहिती त्याचं. एवढं काही असं हे नाही की चुकीचं किंवा बरोबर आहे. सोपे प्रश्न विचारणार आहे. आणि तुझं लग्न कोणत्या वयात झालं होतं? 16व्या वर्षात. तोपर्यंत म्हणजे शाळात 7वी तू सोडून दिली ती शाळा. आणि तुला सोपे हे प्रश्न विचारतो की सत्य वगैरे माहिती का? सती हो. काय सती सांग ना. सती असे मिस्टर वारले का त्याच्या बरोबर सती जायचं. त्यात आगीत उडी मारून आगीत. बरोबर. पण तुझ्या गाडी तर नसेल होत जी अजून तुझ्या गाडी? आमच्या अगोदर, आमच्या लग्नाच्या अगोदर. लग्नाच्या अगोदर तोपर्यंत बंद झालं. तुमच्यापर्यंत बंद झाली ती प्रथा. पण मग तुझं काय मत या प्रथा? चांगली प्रथा होती, वाईट प्रथा होती? त्यावेळेस असं दुसरं लग्न करीत नव्हते ना म्हणून. चांगलं होतं वाईट होत? तुला काय वाटत? त्याच्यामुळे मग ती वाईटच होत. अच्छा. सती तुझ्या मध्ये वाईट होती प्रथा? बाईला आगीत फेकून द्यायची म्हणून? तरुण असताना जायची. आणि त्या व्यतिरिक्त तुला काय वाटतं शिक्षणावर काय मत तुझं की बायांचं शिक्षण किती व्हायला पाहिजे काही नाही? तुझ्याबद्दल सांग. तुला अजून शिकायचं होतं का नाही? शिकायचं होतं पण त्यावेळेस शेतकरी कुटुंबात एवढं शिक्षण नव्हती बा करी. बरोबर. तुला काय वाटतं शिकायला पाहिजे की नाही बायांनी? शिकायला पाहिजे ना. शिकायला पाहिजे. बरं. आणि जर कोणी बाई दुसरं लग्न करतीये मग तुला काय वाटतं? त्या काळी तर वाईटच होतं दुसरं लग्न करणं. जुन्या काळी जी आजीच्या काळी किंवा तिच्या आधी ते तर वाईटच होतं. पण मग तुला काय वाटतं दुसरं लग्न करायला पाहिजे की नाही? आता मग करायला पाहिजे ना. का? मग तरुण राहत ना वय, मग एवढं आयुष्य काढायचं राहत त्यापेक्षा मग केलेलं बरं. दुसरं लग्न केलं बरं. जर तिला पोरं असेल तर पोरं असतो नसतो तरी करून घेतलं चांगलंच. हो. मग ज्याला अशी ज्याला सांभाळावा ती सांभाळते. मग एखादा मुलगा मुलगी असो घेते सांभाळून. बरोबर. तरुण असल्याने. आणि बाकी तुझं वय किती आहे? 65 66 असं. 65 किंवा 70च्या आसपास. मग आता आम्ही तर 20 वर्षाचे. तुझ्या काळी काय काय गोष्टी व्हायच्या आणि तुला काय वाटतं आता काय काय बदल आहे बायांच्या आयुष्यामध्ये? आमच्या वेळेस त्यावेळेस म्हणजे असं हे काम वेगळे होते आमच्या वेळेस. लग्न झाल्यावर पानमय होती आमची. आता द्राक्षाची बाग झाली,
ज्वाऱ्या बाजऱ्या त्यावेळेस. आता या डाळिंबाची बाग, द्राक्षाची बाग. पण मग तुझ्या आयुष्यात तुला काय वाटतं आयुष्यात काय बदल आहे बाईच्या त्या काळी आणि ह्या काळी? त्या काळाचं चांगलं ह्या काळाचं चांगलं? त्या काळाचं म्हणजे असं एवढं भेटत नव्हतं, पण त्यावेळेस असं चांगलं होतं बा. कष्ट करून व्यवस्थित राहायचं वातावरण. आणि ह्या काळी? या काळी भरपूर पैसे ये, पण मग असं सुख भेटत नाही एवढं. अच्छा. आणि अजून काय विचारू तुला? तुला शिक्षण झालं, सती झालं, दुसरं लग्न झालं, तुला काही मला बोलायची इच्छा आहे का काही पण बायांबद्दल? काही पण तुला जे वाटलं तुला जे वाटलं ते नाही? बस एवढंच विचारायचं तुला, बाकी काही आवड प्रश्न काही नव्हतं. बाकी तुला आमच्या पिढीला काय सांगायचं असेल तर? कोणा? आमच्या पिढीला. तुमच्या पिढीला? मग तुमच्या पिढीला सांगायचं चांगलं राहायचं, वडील धाडेशी व्यवस्थित राहायचं, वागायचं. आणि तुझं एक प्रश्न विचारला की तुझं बेबी नाव का ठेवलं होतं लग्नात? बेबी मग आता आई वडिलांनी ठेवलं. बेबी पण बेबीचा अर्थ माहिती का? बाळ, बाळ बेबीचा अर्थ बाळ असतो. त्यावेळेस बेबी जास्त ठेवायचे ना. बेबी नाव खूप प्रचलित होतं त्या काळी. अच्छा. मग लग्नानंतर काय बदलून बेबी? मग सासर त्यांनी मग शकुंतला ठेवली. शकुंतला वासाला मेला फेकून दिला. चांगलं नाव आहे, काय अडचण. बस एवढेच होते प्रश्न. बाकी काही पण तुला काय बोलायचं बोल ना, मन व्यक्त करायचं तर कर ना. काही पण. लग्न जेव्हा झालं तेव्हा तू आनंदी होती, खुशी होती, वाईट काय काही पण तुझे सांगायचं सांग. लग्न जेव्हा झालं तू तेव्हा खुश होती का नाही? खुश. काही पण खोटं बोलते. अन्न मला बघितलं होतं लग्नाच्या वेळेस? नाही. आणि जिजाजीचे कसे संबंध होते? कोणाचे संबंध नव्हते, पण अण्णा बाबा जमल्यावर रत्नगरला दिसली ती. अच्छा अच्छा. म्हणजे सगळ्यांना, ते काही मला एकटीला नाही, आमच्या गोपेगावच्या कुटुंबाला इकडचे सगळे होते. समाधानकारक आहे ना तुझं सगळं जीवन? बरं चल, भरपूर प्रश्न झाले. तुझे एवढे प्रश्न उत्तर झाले तेच भरपूर आहे, काही अडचण नाही. खूप खूप धन्यवाद. Thank you. So moving ahead, I'll be interviewing my aunt and let's ask her opinions. So auntie, तुझं पूर्ण नाव काय? माधवी योगेश गसाले. माधवी योगेश गसाले. आणि तुझं शिक्षण कधी बंद झालेलं आहे? 12वी पर्यंत शिक्षण झालं. पास का काय? 12वी पास ना. आपली जिजाजी पहिली दुसरी शिकली होती, अक्काची 7वी, तू 12वी, आणि बरं वरती चालू हळूहळू. तुझं लग्न कोणत्या वयात झालं? 20 वर्षात. 20 वर्षात. बरं बघा, आजीचं 15, अक्काजीचं पण 16-17, 24. बरं सती वगैरेचं माहिती? सती हो माहिती, पहिल्या काळात. पण आता तुला काय वाटतं, सती करायला पाहिजे का? नाही अजिबात नाही. का नाही? सतीची प्रथा येणार म्हणजे आजी नाकाची तर म्हणत होती की नाही, तिची सोय कोण करायला पाहिजे? नाही, करता बरोबर करता. म्हणजे यावेळेस तुझ्या मते सती नाही व्हायला पाहिजे. नाही, एक बाई तिच्या प्रमाणे जगू शकते. आणि शिक्षणाचं काय म्हणतो तुझं? शिक्षण त्याची बाई स्वावलंबी ना, त्याच्यामुळे स्वतःच करू शकते, खाणं पिणं करू शकते. असं नेसेसरी नाही की नवरा पाहिजेच पाहिजे. तिची इच्छा आहे ती करू शकते दुसरं लग्न, पण तिच्या मनानुसार व्हायला पाहिजे. आणि शिक्षणावर तुझं काय म्हणते, किती शिक्षण कमी द्यायला पाहिजे, जास्त द्यायला पाहिजे बाईंना शिक्षण? दिलं पाहिजे ना, ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार पूर्ण शिक्षण घ्यायला पाहिजे. आणि त्याच्या व्यतिरिक्त लग्न कोणत्या वयात व्हायला पाहिजे तुला का? लग्न शिक्षण झालं तर वय थोडं होणारच. 20, 21, 22, 25 पर्यंत मुलींचं. तुला काय वाटतं कधीपर्यंत लग्न व्हायला पाहिजे? 25 पर्यंत तरी. 25 पर्यंत ते करू शकतो त्यांच्या पक्षाला. आणि बाकी तुला काय सांगायचं, तुझ्या काळात काय गोष्टी वेगळ्या होत्या, त्यांच्या काळात काय गोष्टी वेगळ्या? 20 वर्ष आता आयुष 20 वर्ष, तर 20 वर्ष आधी काय गोष्टी होत्या, आता काय गोष्टी वेगळ्या? बराच फरक पडला. आता मी गॅसवर स्वयंपाक बनवते, पहिले चुलं होतं. तुझं म्हणजे आताच पिढीला माहित पण नाही चुलं तुला तर माहिती नसेल, पण मग ओव्हरऑल तुझी जिंदगी बायांच्या लाईफ मध्ये की त्या काळी घरातनं बाहेर नाही जाऊन देत असतील, आता तर खूप फ्रीडम आहे, असं काय काय म्हणतात? पहिलं आधी चूल आणि मूल एवढंच होतं. चूल आणि मूल म्हणजे जेवण आणि जेवण, स्वयंपाक, पाहुणे रावळी घराच्या बाहेर निघा असतं. पण आता खूप मराठा समाजामध्ये तर खूप फरक पडलाय ना आता. आमचा रिसर्च स्पेसिफिकली मराठी कल्चरवर
मराठी बाईंचं काय होतं काही नाही. तारेबाई शिंदेने लिहिलं होतं की त्या काळी कोणी जर विधवा झाली त्याला घरातनं बाहेर नाही येऊन द्यायचे, केस कापायचे, सफेद साडी वगैरे. पण आता खूप वेगळं झालेलं आहे. चुकीचं होतं ते पहिला. आता त्यांच्या लग्न करू शकता दुसरं. बाकी तुला आताची पिढीला काय संदेश द्यायचा असेल तर? काय नाही, आताची पिढी त्याच्या मुलींना स्पेसिफिकली की लग्न लवकर करा, लग्न बघून करा, किंवा काही पण तुझ्या मनात जे असेल. आणि शिक्षण पूर्ण करा अगोदर आणि स्वतःला परफेक्ट असाच मुलगा निवडा तुमच्या मनानुसार. तुमच्या मनानुसार. आणि थोडं मोठ्यांचं पण ऐकलं पाहिजे. नाही पटत ते ठीक आहे, बस तुमच्या मनानुसार घेतलं पाहिजे. ठीक. हे आमचे आंटीचे विचार होते. खूप खूप धन्यवाद तुमचा वेळाबद्दल. थँक्यू. Hi friends, so we'll be going ahead by understanding the opinions of my mother on the various aspects of being a woman. So ma'am, please introduce yourself. You can look at me. Hello, I'm Pramansi Gazale. I have done MBBS and a post-graduation in gynecology and obstetrician. I also do special course in fertility and IVF center. Now I am practicing as a gynecologist in the periphery, Dalgas. Okay. So, I want to ask you, at what age did you get married? I married at the age of 25. 25. Okay. So, basically, for my research work, I'll be asking simple questions related to you and on various aspects of being a woman. So, beginning with Sati, I'll ask you, do you know what Sati is and... I know. So, what is your opinion on Sati? Like? In the previous time, there is a forceful bonding for the woman. But now we are all independent. Yeah. There is no compulsion. And it is already closed. There is no need of sati. बरोबर. बट त्या काळी फोर्सफुली ढकलायचे, तुला कळतं काय रिझन राहू शकतात? फोर्सफुल ढकललं म्हणजे त्यांच्या दृष्टीने ती वुमन maybe she will not feel safe or she will feel alone. What was the matter? Without a man. Without a man. So at that time, there are very much restrictions for a woman not to go outside the home. Nowadays, women are already outside the home. They are working. They are independent. So now it is not at all right? And apart from that, you mentioned that you got married at the age of 25. So did you complete your education by 25? I have taken my basic degree of MBBS. And after that, I want to do post graduation. But before that, I get married. And I have a child and I have taken. So I have done MBBS and graduation. And after that, I have taken decision of marriage. Okay. And first child. So no, was it a forceful decision or it was your consensual call? It was my conscious call. Okay. And after that, I have done post graduation. Okay. For 3 to 4 years and this post graduation. There was no pressure from your family for marriage. But if you compare to our grandmother or our aunt or our great grandmother, they were, I think so, they were forced for marrying. Because they were married at a very tender age of 17, 18, 20. So what is your opinion on... It is not forceful marriage. Okay. So only for consent. Okay. But what is your opinion on the thing that a girl is being married earlier, like at an early age? No, that is a big point because at the age of 15 to 16, there is no mental and physical development of that girl. That is not proper. After 18, development is complete. After that, students will be married. At the age of 25, 26, now she big maturity of physical, mental, as well as social. Okay. Therefore, I wanted to know what was your opinion on a woman or a girl being married early, and you simply want to say that at an early age of 16, 17, 18, a girl or a woman is not matured, they should be married after 25 years. So what is the optimum age for marriage? Not beyond that. 32, 34 is not beyond that because there is a lot of chances of Down syndrome or other mental disorders for the baby. So parental age of mother basically 32. Till 30. 34. No. What do you think? Till what age a woman should get married? She should marry 25 to 30. 25 to 30. And after completing her education? She should consume first child between 25 to 30. And after completing her education? After completing education and standing on her legs. Okay, so we have covered Sati, we have covered child marriage, we have completed education. Education is a priority for women, right? Yeah. It should be a priority. Yeah. And apart from that, what more? I want to ask any changes you noticed in the condition of women 20 or 25 years ago when you're studying and now?
Anything Only else? about women. With respect to women, with respect to freedom. When they are before 20 years back, they are also free. Free for education, free for their career also. But there is a bond by parents. If you are finished your basic education, you should marry. Okay. Because they think that they are not suppose that they are not safety for safety purpose. Okay. Yes, he will go for election for other many metropolitan cities. Okay. They are not feeling safe. Parents. Okay. God was feeling safe, but parents were not feeling safe. So with regards to safety, parents used to say that you get married after your degree or after education, and after that you can continue higher studies after your marriage. Do you think it is relevant now also? Yes, it is relevant. So if If she get basic degree until 23-25, she can get a job of 1 to 2 years, basic education after experience, then she can marry 26. okay, 20, it's fine now. There is no problem with that. But beyond that, her chances of mentally disabled child being gets disabled gets more. But she can complete her education, get experience of job, and then she can go ahead. There is no, according to your. But there is no reverse gap for age. No. Mother. Yeah, that's all. That's all we wanted to know about various things. And one more point I forgot to ask you regarding remarriage. And so it was a taboo for a woman getting remarried in the 1800s with the 1900s. So what do you think regarding remarriage? In the past, is it fine for you to get remarried? There was taboo, but nowadays it is very common. Remarriage age. Now it is very normal because there is a need of this time. She has all the basic requirement, basic all responsibilities she has to complete. So if there is any supportive partner, she will happily complete beyond. So for a widow or for a divorcee, it is fine to get remarried. She will happily serve her life. There is no shame in getting remarried. So that was all we wanted to know. Can you carry ahead with your work? Thank you very much for your time and support. Thank you very much. So the final interviewee is my younger sister. So let's understand her views and opinions on the various aspects of being a woman, basically a girl. She's a girl. So can you give your introduction, your name, age, your education, everything? I am Mridmayan Matsale. I am studying in Ashokaya Johnson School in grade 10 and I am currently 15 years old. 15 years old. Okay. I'm grandmother got married at 16. So get ready. So yeah, I'll ask you very simple questions. If you know about them, you can tell. If you don't know about them, just tell that I don't know about the same. And you can talk in any language. Okay. So are you familiar with the concept of sati? Yes. So so explain what is sati. Sati was a practice. Sati was a tradition that was practiced in earlier ages, in which when the husband used to die, the wife was forcefully, she was supposed to jump in his fire, but I think it was a wrong practice, because when the wife used to die, the husband was not forced to jump in her fire and he was allowed to remarry. So I don't think it was a right practice. So, but why? What do you think? What might be the reason behind that? Because they used to think that their wife, a woman has no existence beyond her family, and if he dies, then he should also die, because he should be her. He should be her own priority. Right. You are on the right path. That it was because people used to think that she is dependent on her husband and she won't be able to survive without her husband. So they used to force her to go inside the fire. So what do you think? Is it relevant right now or what? No, at all. Because nowadays the women are more financially independent also, and I don't think so they are depending that much. So yeah, your views are same to our mom as well as our aunt. You three are sharing the same views. And what is your view on child marriage? Because our great grandmother mentioned she got married at the age of 15. Akka got married at the age of 16. Auntie at the age of 20. And mom at the age of 25. So what is your opinion? Just imagine being married at this tender age. You don't even know anything regarding I don't think so. It was a good practice, because the girl, in fact the boy, was also not aware about the pressure that comes with the marriage, and I don't think it was a good practice. Okay. And what is your take on education? That how much education should women get? What is your take on education?
she should be educated as. And what should be a priority? Should education be a priority? Yes, it should be a priority, and I think if a girl wants to study, she should be allowed to study till the level or job she wants to take. And chalo, hypothetical assuming ki, no, but I cannot ask you about marriage. At what age you would like to get married or anything regarding it? Should I ask? Are you comfortable asking? Yeah, I guess I want to be married after I'm fully stable. I am financially independent and I'm not depending on my family like my parents and all. And I guess it will be at 27 plus. Okay, 27 plus. Apart from that, so we are done with child marriage. And what's your opinion on widow remarriage? That should have, like that in those times, 1800s, 1900s, it was a taboo or a bad thing for women to get remarried. Or, for example, if she had a child, she never got remarried. She had to take care of the child by herself only. In the times for great grandmother, or during the times of Tarvai Shinde, remarriage was not a concept only, directly sati. So, what is your opinion? Remarriage if the woman wants to remarry, she can remarry. There is no like that. No bad thing in that at all. It's completely fine. And anything more you'd like to share? That comparing the life of women in 1800s and now, anything you want to share? I think the women are now more independent and educated, and they are not that much dependent on others. And I guess we are breaking some societal taboos nowadays, like giving women education, basic human rights. Basic human rights, like what? She used to be forced to die in that sati, and now we are not doing that. So we have to like right to do. Agreed. So yeah, your views are I won't say good or bad, but yeah, you are pretty aware with everything. So I hope you also study well in your 10th standard and do it. So thank you very much for your time, ma'am. Take care and all the best. So with this, we are concluding the interviews. We have interviewed my great grandmother, my grandmother, my aunt, my mom, and finally the conclusion with my sister. So we have understood how views have changed from 1900s to the present generation. There is a lot of changes in the views with reference to everything. And yeah, so I hope this ethnographic research was an informative and a fun video for you all to see. And yeah, that's all. Thank you for being a viewer. Thank you very much.